नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा प्रकारे सर्व मंगलांची कारक असणारी शुभ करणारी अशा देवीची शक्तिरूपाची आपण मागील काही दिवसापासून आराधना करत आहोत, पूजन करत आहोत. खरं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून, व्रतवैकल्यांच्या माध्यमातून, रासदांडियाच्या माध्यमातून, निरनिराळ्या रंगांचे वेश किंवा वस्त्र परिधान करून आपण हा सण किंवा हा उत्सव साजरा करतो. या लहान लहान गोष्टीतनं वास्तविक आपल्याला खूप मोठा आनंद आणि खूप मोठं समाधान प्राप्त होत असतं. हे सण समारंभ आणि या लहान लहान गोष्टीतनं आपण एक आणखी शिकू शकतो, तो म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, ज्यांच्यावर नीट सखोल विचार करणं हे अत्यंत आवश्यक असतं. हेही आपण या सणांच्या माध्यमातून शिकू शकतो, नाही का? तसंच मंडळी, उदाहरणच घ्यायचं झालं तर मीठ हा आपल्या आहारातला दैनंदिन जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक भाग. पण हेच मीठ जर आपल्या अन्नामध्ये कमी झालं तर अन्न आपल्याला आळणी लागतं किंवा जास्त झालं तर खारट लागतं. म्हणजे याचं योग्य प्रमाण हे अत्यंत आवश्यक असं. याच मिठाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या शरीराला प्रोव्हाइड होतो तो अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे आयोडीन. हे आयोडीनचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य असणं हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. गोष्ट छोटी वाटली तरी त्यातनं जे परिणाम होणार आहेत ते फार मोठे परिणाम आपल्या शरीरावर होतात, दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्यामुळे या छोट्याशा गोष्टीकडे देखील नीट काळजीने बघणं, त्याच्याविषयी माहिती घेणं हा भाग अत्यंत आवश्यक असाच आहे. मग आज आपण याच विषयावर माहिती करून घेणार आहोत, कारण आज आहे आयोडीन डेफिशियन्सी डे. आणि या दिवसाच्या निमित्ताने आजचा आपला सखी सह्याद्रीचा जो विषय आहे तो विषय असा आहे, आयोडीन कमतरता, थायरॉईडचे विकार. या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर तुषार बंडगर यांना, जे MD मेडिसिन आहेत, DM एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत, अर्थात अंतरस्त्रावाचे विशेषज्ञ आहेत. KEM हॉस्पिटलमध्ये सध्या ते प्राध्यापक आहेत. दादरमध्ये प्रायव्हेट क्लिनिक ते चालवतात. तेव्हा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांच्याकडून आपण माहिती घेणारच आहोत. मंडळी, या विषयामध्ये आपलाही सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी आपल्याला जे नंबर लागणार आहेत ते नंबर असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. नमस्कार. जसं मी सुरुवातीला म्हणालेले सर की फार छोट्या छोट्या गोष्टी वाटतात ह्या, की त्याच्याकडे आपण आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये फारसं लक्ष देत नाही. आपल्या शरीरामध्ये आयोडीनचं प्रमाण किती आहे, ते व्यवस्थित आहे का, त्याची आपल्याला डेफिशियन्सी आहे का, आणि असेल तर त्यामुळे काय प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, ह्या गोष्टी फारच दैनंदिन गडबडीच्या आणि धावपळीच्या आजच्या जगामध्ये फार क्षुल्लक अशा वाटायला लागतात. परंतु त्याचे जेव्हा दुष्परिणाम आमच्या शरीरावर होतात त्यावेळेस मात्र तो एक भयंकर प्रकार म्हणून आमच्या समोर उभा असतो. यावर वेळीच मार्ग काढणं, त्याच्याविषयी माहिती घेणं आवश्यक आहे. म्हणून आजचा आपला हा कार्यक्रम. आणि त्या माध्यमातून माहिती करून घेत असताना सुरुवातीला मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडणार आहे सर, की हे आयोडीनचं जे प्रमाण आहे किंवा आयोडीनचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये किती आहे? आयोडीन हा जसं आपण खनिज पदार्थ म्हणतो, जसं आयर्न असतं, फॉलिक ॲसिड असतं, तसं आयोडीन हा एक फार प्रामुख्याने महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या आहारामध्ये आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोडीन हा मेंदूच्या विकासासाठी आणि बुद्धीच्या वाढीसाठी गरजेचा आहे. त्यामुळे तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे लहान मुलांना, वाढत्या वयामध्ये, प्रेग्नंट स्त्रियांना यांच्यामध्ये असण्याचा आहारामध्ये फार गरजेचं आहे. खरं आहे. म्हणजे काही विशिष्ट म्हणजे स्त्रिया आणि मुलांच्या बाबतीत जर तुम्ही विशेषत्वाने बोललात की याचं आयोडीनचं प्रमाण व्यवस्थित असणं हे अत्यंत आवश्यक आहे, ते का हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत सर. परंतु जेव्हा आपण आयोडीनचं महत्त्व असं म्हणतो की ते खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी, तेव्हा ते प्रमाण किती असायला हवं त्याविषयी काय सांगता येऊ शकतं सुरुवातीला? साधारण हे वयाप्रमाणे ठरतं, पण लहान मुलांमध्ये 100 ते 150 मायक्रोग्रॅम म्हणजे मिलीग्रामचा पण 100 भागला त्यापेक्षा कमी. आणि ॲडल्ट्समध्ये 150 पर्यंत जातं, पण प्रेग्नन्सीमध्ये ते दुप्पट होतं जवळपास. कारण स्त्रीला स्वतःचं पण गरज भागवायची असते आणि बाळाची पण गरज भागवायची असते. म्हणून साधारण 200-250च्या जवळपास
त्याची रिक्वायरमेंट असते. म्हणजे वाढीतल्या वयातली जी मुलं आहेत ते आणि प्रेग्नन्सीमधल्या ज्या बायका आहेत त्या ज्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स मला वाटतं नंतर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो, यांच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण विशेषत्वाने व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे असं आपण इथे सांगत आहात सर. सर, मिठाच्या माध्यमातून आयोडीन हल्ली आमच्या शरीरात जातं आणि भारतामध्ये मला वाटतं त्याच्याविषयी कडक कायदेही केलेले आहेत. ते काय आहे ते जर आमच्या प्रेक्षकांना सांगण्यात यावं. मिठाचं म्हणजे आयोडीनयुक्त मीठ खाणे हे कायद्याने बंधनकारक आहे आणि नॉन आयोडाइज सॉल्ट सुद्धा त्याच्यावर बॅन आहे आपल्याकडे. बरं. याचं फार महत्त्वाचं कारण आहे, कारण पहिले असं समजलं जायचं की फक्त हिली रिजन्समध्ये आयोडीनची कमतरता असायची, पण आता फ्लॅट प्लेन लँडमध्ये सुद्धा आयोडीनची कमतरता आहे. त्यामुळे आहारामध्ये त्या प्रमाणात आयोडीन येऊ शकत नाही, म्हणून ते बाहेरून आपल्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याकरता आयोडाइज्ड मीठ म्हणजे आयोडीनयुक्त मीठ सेवन करणे हे अतिशय अगदी सोपा आणि सहज अवेलेबल आणि अप्लाय करण्यासारखा बरोबर आहे प्रकार आहे. म्हणजे व्हेजिटेरियन आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारामध्ये मीठ हे सेवन केल्या जातच आणि त्याच्यामुळे मिठाच्या माध्यमातून जे आयोडीन आपल्या शरीराला प्रोव्हाइड होणार आहे ते अत्यंत उपयुक्त असं असणार आहे असं आपण इथे म्हणतो. कारण काय होतं की सी फूडमधून तुम्हाला आयोडीन मिळेल, बरं, पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना तर जमिनीतून येणारं आयोडीन जे फळभाज्याच्या रूपात येतं ते तुम्हाला सेवन केलं तरच आयोडीन तुम्हाला मिळणार आहे. पण आजकाल आपल्या जमिनीमध्ये आयोडीनची कमतरता असल्यामुळे आयोडीन डेफिशियन्सी सगळीकडेच आहे आणि त्यामुळे मीठ आपण सेवन हे नियमितच असतं. बरोबर, सगळ्या घराघरात मीठ आपण वापरतोच आणि म्हणून आयोडीनयुक्त मीठ हा कायदा जवळपास 1962 पासून चालू केलेला आहे, ज्याला नॅशनल गॉयटर कंट्रोल प्रोग्राम असं म्हणतात. आणि आज 40-50 वर्षापासून त्याचे फळं आपण चाकतो. तरी पण अजून 100% जनतेचं आयोडायझेशन झालेलं नाहीये. जवळपास 20 ते 30% जनतेच्या घरी अजून आयोडाइज मीठ वापरलं जात नाही, स्पेशली ग्रामीण भागामध्ये. बरं, शहरी भागात तरी 90% जनतेकडे आहे. त्यामुळे आज कार्यक्रमाद्वारे याचं अवेअरनेस वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो सर की आज आपण आयोडीन डेफिशियन्सी डे हा जो साजरा करत आहोत त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो आयोडीनचं जे आवश्यकता आहे आपल्या शरीरामध्ये किंवा त्याची कमतरता होऊ नये यासाठी योग्य प्रकारच्या आहारातनं किंवा मिठामधनं आपण आपल्या शरीराला ते प्रोव्हाइड करायचं आहे. सर, आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊच यात की आयोडीन डेफिशियन्सी असल्यामुळे आपल्याला शरीरावर कुठले कुठले विपरीत त्याचे परिणाम होणारच आहेत. परंतु जसं आपण म्हणालात की ग्रामीण भागापर्यंत हा विचार किंवा ही गोष्ट पोहोचवणं आज काळाची गरज बनलेली आहे. तसंच मग फक्त मीठ ह्या एकाच घटकामधनं आयोडीन आपल्या शरीरात जाणार आहे का? जसं आता तुम्ही सांगितलं की सी फूड मधनं मिळणार आहे, पण व्हेजिटेबल्स मधनं तुम्ही म्हणता की फार अल्प प्रमाणात जात आहे. मग नेमकं व्हेजिटेरियन लोकांनी आणखी कुठल्या गोष्टीतनं आयोडीन मिळवून घ्यायचं हे मी जाणून घेते सर. तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा, मला थायरॉइड आहे. मला म्हणजे लवकर समजलं नव्हतं थायरॉइड आहे करून. मला 10-12 वर्षांनी समजलं. बरं. करबिकर यायला लागली, घसा बिसा फुगला, खोकला येत होता, काय काय होत होतं. त्यानंतर मग डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगितलं की थायरॉइड. मग त्यानंतर तपास केला, त्यापासून इलाज चालूच आहे. पण आता वजन भरपूर वाढलेलं आहे माझं आणि त्याच्यामुळे वातेचा त्रास आहे. किती वर्षापासून आहे भागीरथीजी? मी बोलतोय. नाही म्हटलं तर आता 30 वर्षापासून आहे. बरं, आमचे डॉक्टर तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छित आहेत सर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता यांनी जो प्रश्न विचारला आणि सांगितलं की मला थायरॉइड आहे, तर ही एक कॉमन असलेली संकल्पना आहे की थायरॉइड झाला म्हणजे मला थायरॉइड झाला आहे असं समजलं जातं. मला थायरॉइड झाला असं आपण म्हणू शकत नाही, कारण थायरॉइड एक नॉर्मल ग्रंथी असते जी प्रत्येक स्त्री पुरुषांच्या गळ्यामध्ये जन्मताच असते. जसे हात पाय अवयव आहे तसं थायरॉइड हा थायरॉइड ग्रंथी ही नॉर्मल अवयव आहे आणि याच्यातून थायरॉइडचा रस हा निघत असतो आणि तो थोड्याशा प्रमाणात आवश्यक असतो रोजचं कामकाज करण्यासाठी. तर याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम होतात आपले. एक तर याचं काम कमी होतं किंवा काम वाढतं. तर तुमचा प्रॉब्लेम जो नेमका स्वरूपाचा तुम्ही मला जी हिस्ट्री सांगितली त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की तुमचा थायरॉइड काम कमी होण्याचं स्वरूप दिसतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि त्याची कॉमन जी संकल्पना आहे की वेट वाढत जातं, वजन वाढतंय. त्यांनी सांगितलं 30 वर्षापासून आहे आणि वजन वाढत आहे. तर हा बहुतेक थायरॉइडचा रस शरीरामध्ये कमी झाल्यामुळे होणारा प्रॉब्लेम आहे. तर
नियमितपणे आपण हे औषधं घेतले पाहिजेत आणि रेग्युलरली थायरॉइडची टेस्ट चेक करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि आजकाल ते स्वस्त पण झालंय. अगदी सर, मला वाटतं थायरॉइड हा प्रश्न बराच कॉमन आहे. बरेच प्रश्न आपल्याला यावर येऊ शकतात, कारण अनेक लोकांना असं हा प्रश्न किंवा हा त्रास जो आहे तो भेडसावतो आहे. त्याच्यावर आपण टप्प्याटप्प्याने बोलणार आहोतच, तेव्हा डिटेलमध्ये आपण बोलूयात. पण आपण सध्या आयोडीन विषयी बोलत होतो की आयोडीन हे आपण कुठल्या कुठल्या सोर्सेसमधनं मिठा व्यतिरिक्त आणखी घेऊ शकतो असं आपण सांगू शकतो? आता आयोडाईज आपल्याला हे अन्न पदार्थांमध्ये आयोडीन मिसळणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आयोडीन हे मिठामध्ये मिसळणं अगदी सोपं असल्यामुळे आपण हा प्रोग्राम इथे राबवलेला आहे. पण आपण ब्रेडमध्ये पण मिसळू शकतो किंवा चपातीमध्ये पण टाकून ते देऊ शकतो, पण ते ब्रेड सगळेजण खात नाहीत. त्याच्यामुळे आयोडीन युक्त मीठ घेणं सगळ्यात व्यवस्थित आहे. अच्छा, पण मग ते आपण मनाने घेणं किती घातक होऊ शकतं सर? कारण त्याचं एक विशिष्ट प्रमाण असणं आवश्यक आहे असं आपण सांगता. आपण असं सांगू शकतो का प्रेक्षकांना की त्यांनी मनाने कुठलं तरी आयोडीन कुठल्या तरी एखाद्या अन्न घटकामध्ये मिक्स करून खाणं हे किती सुरक्षित आहे? आपण काय सांगू शकतो त्यावर? दिवसाला जर आपण 10 ग्रॅम आयोडीन घेतलं, बरं, त्याच्या 10 ग्रॅम आपण मीठ घेतलं, तर त्याच्यामधलं जे आयोडीन येतं, जे 100 ते 150 मायक्रोग्रॅम, ते एका व्यक्तीच्या दिवसाच्या गरजेसाठी इनफ असतं. ओके. तर साधारण आपण एक 4 व्यक्तींचं कुटुंब म्हटलं आणि 1 किलोचं आपण आयोडाइज्ड मीठ जर विकत घेतलं तर महिन्याभराचं त्याचं काम व्यवस्थित होऊ शकतं आणि 15-20 रुपयाची ती गोष्ट आहे. बरं, म्हणजे दिवसातनं 10 ग्राम मिठामधनं जितकं आयोडीन तुमच्या शरीरात जाणार आहे तेवढं तुमच्या दिवसभरासाठी योग्य आहे किंवा पुरेसं आहे असं आपण इथे सांगू शकतो प्रेक्षकांना. आपल्याला आणखी एक फोन आलेला आहे, ते काय म्हणतायत बघूयात. हॅलो, दीप्ती देशपांडे बोलतायत, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. मॅडम, तुम्ही हा विषय घेतला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी खूप आभार मानते. हा खूप माझ्या सारख्याच मैत्रिणींना खूप भेडसावणारी समस्या आहे ती म्हणजे थायरॉइड. माझी सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि माझं 38 वर्षाचं वय आहे आणि माझं T3 125, T4 11.7 आणि TSH 4.08. तर 7 महिन्याच्या प्रेग्नन्सीत हे प्रमाण बरोबर आहे का आणि कसे प्रमाण असायला हवं आणि ह्या आपण बरोबर ट्रीटमेंट आहे की नाही किंवा बाळाला होण्याच्या भीतीने पण आपण खूप घाबरतो. तर अशा याच्यामध्ये काय करायला हवं? म्हणजे दीप्ती, तुमचं हे थर्ड प्रेग्नन्सी असं म्हणताय का? मला नीट आवाज नाही आला आपला. सेकंड प्रेग्नन्सी आहे. सेकंड प्रेग्नन्सी 7वा महिना सुरू आहे त्यांचा. ठीक आहे, ठीक आहे. मला प्रश्न अगदी व्यवस्थित. सेकंड प्रेग्नन्सी आणि 7वा महिना आहे. कितवा महिना सुरू आहे दीप्ती आपल्याला? 7वा. ओके. हां, तर प्रश्न माझ्या लक्षात आला व्यवस्थित आणि याचा अर्थ आहे त्यांनी ते ट्रॅक केलेलं आहे. त्यांचं लक्ष आहे व्यवस्थित औषध घेतात त्यांनी ते प्रेग्नन्सीमध्ये चेक करणं गरजेचं आहे, त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते टेस्ट पण करतायत आणि ज्या सहजतेने त्यांनी T3, T4 आणि TSHच्या व्हॅल्यूज सांगितल्या त्याच्यावरून मला त्यांचा अंदाज येतोय की ते व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट घेत आहेत. तर त्यांच्यासाठी पुढची ट्रीटमेंट त्यांना सजेस्ट करू शकतो. आयडियली आपण हे पेशंटला बघून डिसाईड करतो आणि ट्रीटमेंट देत असतो, पण त्यांनी TSH सांगितला 4, तर 4 हा थोडासा हायर लेवलवर आहे. प्रेग्नन्सीमध्ये तो साधारण 2च्या खाली आपण ठेवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही तुमचा जो डोस आहे तो डॉक्टरांना भेटून थोडासा वाढवून घेणं गरजेचं आहे. काय असतं की एक महत्त्वाचं मी एक गोष्ट ते सांगू इच्छितो की या आता घेतच आहात प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या घेत आहेत ते, तर युजली संकल्पना असते की प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या गोळ्या घ्यायला नकोत म्हणून थायरॉइडचे पेशंट काही लोक गोळ्या बंद करतात. इनफॅक्ट आपल्याला डोस वाढवायचा असतो थायरॉइडचा, कारण स्त्रीला पण गरज असते आणि बाळ जे पोटात असतं ते आईवर डिपेंड असतं अन्नासाठी. तर थायरॉइडचा डोस सुद्धा बाळाला पण आपल्याला लागतो, कारण बाळ ते प्रोड्यूस करू शकत नाही. आणि जसे बाळाची लांबी आणि वजन वाढतं तशी तिची रिक्वायरमेंट वाढत राहणार आहे. म्हणून दर महिन्याला प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडची टेस्ट करून डोस त्याचा वाढवून घेणं गरजेचं असतं. तर सध्या त्यांचा जो डोस असेल तो त्याच्यापेक्षा थोडासा वाढवून घ्यावा लागेल, पण मला वाटतं तुम्ही डॉक्टरांना दाखवून त्याप्रमाणे डोस ॲडजस्ट करून घ्यावा. डोस वाढवण्याची गरज आहे हे नक्की आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉइड आहे तर त्याच्यामुळे पॅनिक न होता त्या पद्धतीने डोस वाढवला तर त्याचा काहीही इफेक्ट बाळावर किंवा प्रेग्नन्सी दरम्यान होणार नाही असं आपण सांगू वाढवणं गरजेचं आहे. बरं, नक्कीच. आयोडीनची कमतरता आणि थायरॉइडचे विकार हा आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर तुषार बंडगर आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. ही माहिती पुढे घेण्यापूर्वी एक दिल्लीवरनं आपल्याला फोन आहे, ते काय म्हणतायत बघूयात. नमस्कार. नमस्कार. मला एक प्रश्न होता. मला आणि माझ्या मिस्टरांना दोघांनाही थायरॉइड आहे, हायपोथायरॉइडिझम. त्याच्या गोळ्या पण सुरू आहे, पण आम्हाला वयाप्रमाणे आमचं दोघांचे वय 50च्या वर आहे, वयाप्रमाणे मीठ कमी घ्यायला पाहिजे आणि डॉक्टर सांगतात आहे की आयोडीन मिठातून मिळेल. तर हे बॅलन्स कसं करायचं?
नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे सुरभीजी, आणि तो जो माझ्या मनातला प्रश्न आहे सर, की जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात की मीठ कमी खायचं आहे पण आयोडीनची पण आवश्यकता आहे, कशा पद्धतीने बॅलन्स साधता येऊ शकतो? होय. आता याला महत्त्वाचं कारण आयोडीन मिठामध्ये टाकण्याचा महत्त्वाचा उद्देश होता की लहान मुलांचा मेंदूचा विकास आणि मेंदूची वाढ व्यवस्थित व्हायला पाहिजे, इंटेलिजन्स व्यवस्थित व्हायला पाहिजे, आणि मेंटल रिटार्डेशन आणि गॉयटर म्हणजे थायरॉइडच्या ग्रंथीची सूज कमी करणं हा होता. बरं. तर ह्या सगळ्या आयोडीनची गरज जास्त प्रामुख्याने 10 ते 15 वर्षाच्या खालील व्यक्तींपासून प्रेग्नन्सीमध्ये आपण देतोय. बरं. तर जसं वय वाढतं 50 वर्षांतर हृदयाचे विकार होतात, किडनीचे विकार होऊ शकतात, डायबिटीज वगैरे होऊ शकतात. त्याच्यामध्ये आयोडीन मिठाचं सेवन कमी करणं हे आपण डॉक्टर सांगतायत. बरं. तर गरज जी आहे, जी टेम्परेरी जी गरज असते थायरॉइड हॉर्मोन प्रोडक्शनमध्ये, ते तेवढ्या आयोडीनमध्ये होऊ शकतं. पण ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, जसं तुम्ही दोन्ही पेशंटना हायपोथायरॉइडिझम आहे, त्याची गरज आपण थायरॉइडचा रस बाहेरून घेतल्याने पूर्णपणे भरली जाते. त्यासाठी बाहेरून आयोडीन घेण्याची तुम्हाला एवढी गरज पडत नाही. म्हणून थायरॉइड हॉर्मोन नियमित सेवन केल्यावर 100% आयोडीन घेण्याची गरज राहत नाही. त्यामुळे तुम्ही मिठाचं सेवन थोडं कमी करू शकता. नक्कीच. सारिका मुंडे आपल्याला औरंगाबादवरनं बोलू इच्छिते. हॅलो. हॅलो. हां, बोला. हा मॅडम, आयोडीनची कमतरता हे कशावर, कोणतीही तपासणी केल्यावर ओळखता येतं? बरं. आता आयोडीनची कमतरता ही त्याच्यासाठी आयोडीन कशासाठी लागतं आपल्याला? थायरॉइड हॉर्मोनच्या प्रोडक्शनसाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय त्रास होतं हे आपल्याला बघायला पाहिजे. जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे लहान मुलांना जास्त गरजेचं असतं. जर तुमची वाढ व्यवस्थित होत नसेल, उंची खुंटत असेल, किंवा बुद्धीने थोडासा तल्लख किंवा चलाक वाढत नसेल आपल्या कंपॅरेटिव्ह एज ग्रुपच्या मुलांप्रमाणे, किंवा सगळं व्यवस्थित असेल, हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे, सगळं नॉर्मल आहे, आणि तरी थकवा जाणवत असेल, तर कदाचित आयोडीनची कमतरता असू शकते. तर त्याकरता तुम्ही आयोडीनची लेवल सर्रासपणे बाजारामध्ये उपलब्ध नाही आहे. थायरॉइड हॉर्मोन आपण टेस्ट करू शकतो, पण त्याचं आयोडीनचं सेवन जे दिवसाचं जे रिक्वायरमेंट आहे, जे 100 ते 150 मायक्रोग्रॅम, ते साधं मिठामधून जरी गेलं तरी तुम्हाला त्याची कमतरता भासणार नाही, हे तेवढं खरं आहे. पण म्हणजे त्याचं आपण असं काही मोजमाप करू शकतो आपण, पण ते फार खर्चिक होतं. आणि आयोडीन लेवल आपण युरिनमध्ये तपासतो. अच्छा. आणि पण त्याचे सुद्धा तुम्हाला स्पेशलाइज लॅबोरेटरीजकडे जाऊन ते बघायला पाहिजे. बरं. पण म्हणजे त्याची तेवढी आवश्यकता नाही. विशिष्ट वयातील आणि विशिष्ट परिस्थितीतील व्यक्तींना जर आपण आयोडीन व्यवस्थित पुरवलं तर त्याची कमतरता होणार नाही. तर आपण मगासपासून बोलतो आहोत आणि आपण काही लक्षणंही त्या अनुषंगाने सांगितलीच आहेत, पण आणखी थोडं स्पेसिफिकली सांगता येईल का की आयोडीनची कमतरता झाल्यामुळे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात? आयोडीनची कमतरता झाल्यामुळे सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं म्हणजे एंडेमिक गॉयटर. गॉयटर म्हणजे थायरॉइडची मध्ये सूज असते ती. तर हे लहान मुलांमध्ये जास्त प्रामुख्याने आढळून येते. थायरॉइडचं प्रोडक्शन आयोडीन शिवाय होऊ शकत नाही, म्हणून हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडचं प्रोडक्शन कमी होणे आणि त्या अनुषंगाने होणारे वेगवेगळे प्रॉब्लेम्स, उंची वाढणे, बुद्धीचा विकास होणे, संपूर्ण शरीराची डेव्हलपमेंट लहान मुलांमध्ये. स्त्रियांमध्ये आणखी आपले वेगळे प्रॉब्लेम होतात. पाळीची अनियमितता, वजन वाढणे, शरीरावर सूज येणे, थकवा जाणवणे, केस गळणे, म्हणजे अतिशय क्षुल्लक जे आपण सिम्पटम म्हणतो, ज्याच्यावर आपण कधी लक्ष पण दिलं नाही, ते आयोडीनची कमतरता किंवा थायरॉइडच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, मेंदूचा विकास लहान मुलांमध्ये होण्याची धोका, व्यवस्थित न होण्याचा धोका संभावतो. काही सिव्हिअर केसेसमध्ये तर मेंटल रिटार्डेशन पण होऊ शकतं. त्याला आपण एंडेमिक क्रेटिनिझम म्हणून म्हणतो. सध्या हे केसेस रेअर झालेत, कारण सरसकट आपण सॉल्ट आयोडायझेशनचा प्रोग्राम राबवला असल्यामुळे तेवढी कमतरता नाही. पण अजून आपल्याला त्याचा अवेअरनेस ठेवून आयोडीन युक्त आपल्या आहारामध्ये घेणं गरजेचं असतं. बरं. म्हणजे सर आता या निमित्ताने असं आम्ही म्हणू शकतो का की मार्केटमध्ये हल्ली जे आपल्याकडे कंपल्सरी केलेलं आहे कायद्याने, तर मिळणारं अवेलेबल असणारं मीठ सगळ्यामध्ये कंपल्सरीली आयोडीनचं प्रमाण आहे? अच्छा. याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. एक फोन आलेला आहे, तो आधी घेऊयात. हॅलो. मिलिंद मोकाशी बोलतायत, बदलापूरवरनं. बोला. हा मॅडम, मला प्रश्न असा आहे, माझं वय 52 वर्ष आहे आणि मी आयोडीनचे पदार्थ ऍक्च्युली कमी करतो, फक्त भाजीमध्ये थोडंफार प्रमाण मीटर जास्त झालं तरच. आणि मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. तर याच्याबद्दल मला माहिती पाहिजे का मी आयोडीनचं प्रमाण किती प्रमाण असतं माझ्याकडे?
बरं, नक्कीच. सर, नॉर्मली तुम्ही प्रमाण सांगितलेलं आहे की आयोडीनचं प्रमाण किती असायला पाहिजे एक नॉर्मल शरीरामध्ये, आणि वाढत्या वयामध्ये प्रेग्नन्सीच्या काळातील स्त्रियांमध्ये थोडंसं त्याचं प्रमाण आपण वाढवू शकतो. पण बीपी सारखा त्रास असणाऱ्या मंडळींनी आयोडीनचं प्रमाण कसं ठेवायला पाहिजे, कशा पद्धतीने मेंटेन करायला पाहिजे? साधारण जर आपण बघितलं तरी बीपी जरी असलेल्या व्यक्तीला जरी आपण सांगतो की सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट करा, सॉल्ट रिस्ट्रिक्टेड म्हणजे लेस दॅन 5 ग्रॅम्स पर डे. बरं. तर आपण जर 50% तो सॉल्ट रिस्ट्रिक्शन आपण तर करायला पाहिजे पण करत नसतो, तरी आपण सॉल्ट रिस्ट्रिक्शन केलं तरी दॅट 50 to 70% तुमचं आयोडीनची रिक्वायरमेंट त्या सॉल्टमधून मिळणारच आहे. आणि बाकीचं अन्नातून आणि फळभाज्यातून आणि बाकी व्हेज किंवा नॉनव्हेज असतील तर नॉनव्हेजमधून, फिश किंवा सी फूडमधून ते तुम्हाला मिळणारच आहे दिवसाचं. बरोबर आहे. याच्यातच आपल्याला जर बघायचं आहे की माझं आयोडीनची कमतरता आहे तर आपण एक थायरॉइड हॉर्मोनची लेवल केली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की एंड प्रॉडक्ट आपण बघतोय आयोडीन मुळे थायरॉइडची निर्मिती होते. थायरॉइड नॉर्मल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या गळ्याला जर सूज येत असेल तर मात्र ते थायरॉइडचं चेक करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर आपण स्पेसिफिकली बोलायला गेलो सर, तर काही अशी लक्षणं आढळली, म्हणजे उंची कमी होत असेल किंवा वाढत नसेल नीट, किंवा बुद्धीची वाढ तेवढी म्हणावी तेवढी होत नसेल, तर कुठेतरी हा प्रॉब्लेम असू शकतो, म्हणजे शक्यता आहे असं आपण सांगू शकतो का? आणि मग त्याचं चेकअप करणं आवश्यक आहे, थायरॉइडचं चेकअप करणं चेकअप करणं फार सोपं झालं आहे. सुरुवात पहिले काय असायचं की थायरॉइडची टेस्ट फक्त मोठ्या शहरामध्ये व्हायची, मग ते रिपोर्ट यायला 2-3 दिवस लावायचे, खर्च अमाप व्हायचा. आता थायरॉइडची टेस्ट हा सगळीकडेच उपलब्ध आहे. 150-200 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण T3, T4, TSH करता येतं आणि तुम्हाला तुमची आयोडीनची कमतरता त्या अनुषंगाने कळते आणि थायरॉइडची लेवल पण कळते. त्यामुळे तुम्ही हे फार आता सोपं झालेलं आहे. आपण मगाचपासून थायरॉइडच्या विषयी बोलतो सर, जरा स्पेसिफिकली आता त्या विषयावर येऊयात. आपण म्हणतोय की थायरॉइडचा प्रॉब्लेम असा होतो, या कमतरतेमुळे होतो, याचं चेकअप सोपं आहे वगैरे, पण मुळात थायरॉइड म्हणजे काय थोडंसं क्लिअर करून सांगूयात आमच्या प्रेक्षकांना. तत्पूर्वी एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. हॅलो. हॅलो मॅडम, मी नेरूळवरून बोलते, वर्षा सुरवदे. बोला. हा, तर माझी मुलगी आहे प्रेग्नन्सी, तिचं मध्ये एक बाळ आहे, 9 महिन्याचा आहे, आणि तिला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि तिच्या हाताचे सांधे आणि डोकं दुखते नेहमी. बरं, ठीक आहे. आता प्रेग्नन्सी म्हणजे सध्या प्रेग्नन्सी 9वा महिना आहे की काय? नाही, 9वा महिना नाही, 9 महिन्याचं बाळ आहे तिचं. 9 महिन्याचं बाळ आहे. बरं, ठीक आहे. आणि तिला थायरॉइडचं कुठली गोळी सुरू आहे? ती आता मला माहित नाही, ती तिच्या सासरी आहे. काल मला तिला कॉल आला आणि नुकतंच तुमचा प्रोग्राम बघते मी सह्याद्रीवर, त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. कारण हा जो थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे हा साधारण स्त्रियांमध्ये मी मगाशी सांगितलं कॉमनली दिसतोय, आणि स्पेसिफिक या टप्प्यांमध्ये म्हणजे पाळी येण्याच्या स्वरूपामध्ये किंवा त्यावेळेस किंवा प्रेग्नन्सी राहण्याच्या पूर्वी, प्रेग्नन्सीमध्ये, डिलिव्हरी झाल्यामध्ये हे थायरॉइडचे प्रॉब्लेम्स बळवण्याची शक्यता असते. कारण एवढे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच वेळेस ते प्रकर्षाने लक्षात येतात. मेनोपॉजच्या वेळेस पण आपल्याला ते चेक केलं पाहिजे. तर त्यामुळे बहुतेक आता डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांच्या अंगावर सूज आली असेल आणि जॉईंट पेन्स होता, याचा अर्थ की याला पोस्टपार्टम थायरॉइडायटिस असं म्हणतात. पोस्ट म्हणजे नंतर, पार्टम म्हणजे डिलिव्हरी नंतर, थायरॉइडायटिस म्हणजे थायरॉइडची सूज. तर हा जो प्रकार आहे हा कॉमनली स्त्रियांमध्ये आढळून येतो. त्याकरता तुम्ही सिंपल T3, T4, TSH चेक केलं, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची लेवल लक्षात येईल आणि त्याप्रमाणे त्याची रिप्लेसमेंट तुम्ही करू शकता. बरोबर आहे. आपल्याला कुठल्या लेव्हलचं थायरॉइड झालेलं आहे त्यानुसार त्याची औषध उपचार घेणं हे महत्वाचं आहे. स्वाती आपल्याला पुण्यावरनं बोलतायत. हॅलो. स्वाती बोलते पुण्याहून. बोला. प्रश्न आहे की इन्फर्टिलिटीचा आहे 8 वर्ष, तर त्याच्यात थायरॉइडची टेस्ट सारखी गायनेकॉलॉजिस्ट करायला लावतात, त्याचं कारण काय? अगदी, नक्कीच छान प्रश्न आहे. अगदी छान प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न आपल्याला सगळ्या टप्प्यावर घेऊन जातोय. खरंय. तर आपण सांगितल्याप्रमाणे की हे टिपिकली इन्फर्टिलिटी जर असेल तर त्याच्यामध्ये थायरॉइडचं कॉन्ट्रीब्युशन फार मोठ्या प्रमाणात असतं. आता इन्फर्टिलिटीचे बरेच कारण असतात, त्यात वजन वाढणे आणि बऱ्याच आणखी डेफिशियन्सी, पाळी नियमित न येणे. पण थायरॉइडचं त्याचं महत्त्वाचं कारण असं की त्यांचे लेवल्स हे नॉर्मल व्यक्तीच्या लेवल्सपेक्षा वेगळे ठेवतो आम्ही त्यांना. जसं मी सांगितलं TSH, T3, T4, TSH, तर जरी ते TSH मागच्या पेशंटमध्ये 4 होतं, ते नॉर्मल रेंजमध्ये होतं, पण प्रेग्नन्सीमध्ये आमची लेवल थोडी आम्ही खाली ठेवतो. तर इन्फर्टिलिटीमध्ये म्हणून
पाळीची इरेग्युलरिटी असेल तर प्रेग्नन्सी राहत नाही, स्त्री बीज व्यवस्थित निघत नाही थायरॉइडची कमतरता असल्यावर, आणि प्रेग्नन्सी राहिली तर तिथे युट्रसमध्ये कन्सेप्शन व्यवस्थित होत नाही. बरं. तर प्रेग्नन्सी राहण्यामध्येच प्रॉब्लेम होतो, राहिल्यावर कधी कधी स्टिल बर्थ्स, अबॉर्शन्स, मिस्ड अबॉर्शन्स आणि कंप्लीट झाल्यावर सुद्धा स्टिल बर्थ होऊ शकतो. म्हणून त्याकरता थायरॉइडची गायनेकोलॉजिस्टनी आता मॅन्डेटरी केलं आहे की इन्फर्टिलिटीमध्ये थायरॉइडचं टेस्ट करायला पाहिजे, प्रेग्नन्सीमध्ये पण थायरॉइडची टेस्ट एक वेळ केली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे थायरॉइडचा खूप मेजर रोल या सगळ्या प्रकारामध्ये आहे, त्यामुळे त्याचं चेकअप वारंवार सांगतात असं आपण स्वातीताईंना सांगू शकतो. सर, आपण मला वाटतं प्रेक्षकांमध्ये खूप अवेअरनेस आहे, बरीच माहिती आहे, त्यांच्या प्रश्नांवरच आपल्याला लक्षात येतं आहे, पण तरी ज्या प्रेक्षकांना आमच्या व्यवस्थित माहिती नाही आहे किंवा त्याच्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तर मुळात थायरॉइड म्हणजे काय, आपण काय क्लिअर करून सांगू शकतो? मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की थायरॉइड हा आजार नसून थायरॉइड एक नॉर्मल ग्रंथी आहे. खरं आहे. त्याच्या हा जो थायरॉइडची ग्रंथी आहे याच्यातून थायरॉइडचा रस निघत असतो आणि तो थोड्याशा प्रमाणात आवश्यक असतो आपलं रोजचं कामकाज करण्याकरता. तो हा जो रस आहे ते एकतर रस कमी होईल किंवा तो रस वाढतो. बरं. रस कमी झाला त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइडिझम, आणि रस वाढला त्याला आपण म्हणतो हायपर थायरॉइडिझम. बरं. हायपर म्हणजे जर मुलगा जास्त ऍक्टिव्ह असला तर आपण त्याला हायपर ऍक्टिव्ह म्हणतो, किंवा टेन्शन जास्त असेल तर हायपर टेन्शन झालं म्हणतोय. तसंच थायरॉइडचा रस जास्त झाल्यावर हायपर थायरॉइडिझम म्हणतो. आता हायपो ज्याच्यामध्ये कमतरता आहे, तर याच्यामुळे काय त्रास होतात की खूप सिव्हिअर केसेसमध्ये बरेच कंप्लेंट होतात, पण सुरुवातीला तर काही त्रास होतच नाही. तर प्रामुख्याने जे कॉमन कंप्लेंट्स आहेत, जे सूज येणे, वजन वाढणे, थकवा जाणवणे, काम करायची इच्छा न होणे, सकाळी उठल्यावर काय वाटत नाही पण संध्याकाळी अगदीच गळल्यासारखं होतं, स्किन रफ होणे, केस गळणे, पाळीची अनियमितता, प्रेग्नन्सी राहत नाही, हे हायपोथायरॉइडिझमचे प्रामुख्याने लक्षण असतात. हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड कमी झाल्यानंतर. बरोबर. आणि हायपरचे मला जाणून घ्यायचे सर, थोडं थांबवते. भारत वावळ डोंबिवलीवरनं बोलतायत. हॅलो. डॉक्टर तुषार बणकर हे आयोडीन आणि थायरॉइड विकार याचं अतिशय चांगलं मार्गदर्शन करतायत, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद देतो मी त्यांना. डॉक्टर, माझे 2 प्रश्न आहेत की आपण आजकाल पाहतो की जाहिरातीमध्ये आयोडीन युक्त नमक असं दिलं जातं, तर हे आपण कशा प्रकारे सिद्ध करू शकतो का, पाहू शकतो का यामध्ये आयोडीन आहे, आणि मिठाच्या आयोडीन व्यतिरिक्त देखील आपण इतर कोणत्या प्रकारातून आयोडीन आपण प्राप्त करू शकतो. आणि दुसरा असा प्रकार आहे की आयोडीनमुळे थायरॉइड विकार होतो, तर थायरॉइड विकार म्हणजे नेमकं काय? धन्यवाद. भारतजी, याच विषयांवर आम्ही मगाचपासून चर्चा करत आहोत. अशीच चर्चा या विषयावरच आपली कंटिन्यू राहणारच आहे. मला वाटतं आपण आयोडीनच्या कमतरतेमुळे काय काय होतं आणि थायरॉइड म्हणजे नेमकं काय आणि त्याचा आयोडीनशी कसा संबंध आहे त्याच्यावर आपण आता बोललेलोच आहोत. त्यांचा जो आणखी एक प्रश्न होता की मीठ जे मार्केटमध्ये अवेलेबल होतं आहे त्या सगळ्या मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण आहे असं आम्ही आता अगदी निर्धास्तपणे सगळ्या लोकांनी, जनतेने समजायचं का, या विषयावर बोललात तरी थोडक्यात आणखी भारतजींना काय सांगू शकता? त्याकरताच स्ट्रिक्ट कायदे केलेले आहेत की ॲट प्रोडक्शन लेवल त्या मिठामध्ये 30 पार्ट्स पर मिलियन जर असेल तरच ते तुम्हाला पुढे मार्केटिंगची परवानगी देतात. त्याचे सगळे स्ट्रिक्ट नियम ठरवलेले आहेत. ॲट प्रोडक्शन लेवल, ॲट फॅक्टरी लेवल 30 पार्ट्स पर मिलियन आयोडीन त्या मिठामध्ये असलं पाहिजे. आणि जे ट्रान्सपोर्टेशनमध्ये, कारण ते व्होलेटाईल पदार्थ असल्यामुळे तो हवेत उडून जाऊ शकतो उघडल्यावर, त्यामुळे तो ट्रान्सपोर्टेशन फ्रॉम फॅक्टरी लेवल टू हाऊस होल्ड लेवल तो 50% आयोडीन इव्हॅपोरेट होऊ शकतं. म्हणून ॲट हाऊसहोल्ड लेवल 15 पार्ट्स पर मिलियन ही रिक्वायरमेंट असण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तीलाच किंवा संस्थेलाच गव्हर्नमेंट मान्यता देते. सर, हे गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली वगैरे खरं आहे, पण एक नागरिकांच्या मनात असा प्रश्न असू शकतो, म्हणजे येऊ शकतो की आम्ही घरी काही चेकअप करू शकतो का, किंवा काही घरी असं आहे त्याचे सॉल्ट टेस्टिंग किट्स मिळतात. बरं. ते जे सॉल्ट कमिशनरेट असतं त्यांच्याकडून ते सॉल्ट टेस्टिंग किट मिळतात आणि त्यांच्याकडून ते घेऊन आपण आयोडीन तुमच्या मिठामध्ये तेवढ्या प्रमाणात आहे की नाही चेक करू शकतो. बरं बरं. अच्छा, म्हणजे अशा पद्धतीने देखील आपण चेक करू शकतो. पण डॉक्टर हेही वारंवार सांगतायत की खरं तर आता कायद्यानेच बंधनकारक केलेलं आहे. बरोबर आहे सर? तर कायद्याने बंधनकारक असेल तर आपण थोडंसं निर्धास्त होऊन या विषयाकडे बघायला काही हरकत नाही आहे सर. म्हणजे खडे मीठ किंवा हे घेतलं जातं, वापरलं जातं, ते मग आता त्याच्यामध्ये आयोडीन आहे का, आणि नसेल तर मग त्याचा वापर आपण किती करायला हवा, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खडे मीठ वापरणं किंवा शुद्ध मीठ वापरणं असा एक कल असतो, तर मग यामधनं आयोडीनचं प्रोव्हाइड होतं का, आयोडीन मिळतं का, आपलं काय मत आहे याच्यावर? यामध्ये असणारं रिक्वायर्ड जे डेली अमाऊंट आहे ते तुम्हाला मिळत नाही. म्हणूनच आपल्याला हा आयोडायझेशनचा प्रोग्राम केलेला आहे, जो आज 40-50 वर्षापासून कार्यान्वित आहे. आणि जे रिक्वायरमेंट आहे 100 ते 150 मायक्रोग्रॅम्स, जे
लहान मुलांच्या बुद्धीच्या आणि वाढीसाठी गरजेचं आहे ते त्याच्यामधून मिळत नसल्यामुळे पूर्णपणे आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. बरं, पण मग नॅचरली मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण असतंच असं नाही, म्हणजे मिठामध्ये रिक्वायरमेंट प्रमाणे नसतं. बरोबर आहे. सर, थायरॉइडकडे येत असताना थायरॉइडची मुळात लक्षणं काय आहेत त्याविषयी आपण बोलूया. जरूर. आता सांगितल्याप्रमाणे हायपोथायरॉइडिझम हा एक विकार आहे आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम म्हणजे कमी असल्याबद्दल आपण विस्तृतपणे बोललोय. तर त्याचं दुसरं म्हणजे हायपरथायरॉइडिझम. हायपर म्हणजे शरीरामध्ये थायरॉइडचा रस जास्त प्रमाणात होणे. तर याच्यामध्ये काय त्रास होतो की भूक खूप लागते आणि जेवण पण जास्त जातं, पण ते शरीराला लागत नाही आणि वेट कमी होत जातं. छातीमध्ये धडधड होणे, हातपाय थरथर कापणे किंवा अँझायटी होणे, लगेच राग, चिडचिड होणे, हे तरुण वयामध्ये तुम्हाला दिसतात. आणि एक साधारण सांगायचं म्हणजे जर जे जास्त वयामध्ये म्हणजे ओल्ड एजमध्ये जर तुम्हाला हा हायपरथायरॉइडिझम झाला तर तुम्हाला कधी कधी त्यांना काही कंप्लेंट सुद्धा नसतात. त्याच्यामध्ये फक्त हृदयाची गती वाढते आणि ते हार्ट फेलियरमध्ये येऊ शकतात किंवा बोन लॉस, ऑस्टिओपोरोसिस हा सुद्धा एक माइल्ड प्रकारचा थायरॉइडच्यामुळे होणारा हायपरथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम आहे. तर आपण हायपोथायरॉइडिझम बद्दल बोललोय आपण, म्हणजे कमी आणि जास्त. तिसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे की थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज येणे. हो सर, त्याच्याविषयी बोलूयात. पण हायपर थायरॉइड हा प्रकार जर तुम्ही म्हणाला की तरुणांमध्ये, सर लहान मुलांमध्ये दिसून येतो का, आणि तसं असेल तर काय करायला हवं? फार कमी प्रमाणात दिसून येतो तो. मध्यम म्हणजे ॲडल्टमध्ये, स्त्रियांमध्ये जास्त, आणि टिपिकली तो डिलिव्हरी नंतर आणि प्रेग्नन्सी नंतर तात्पुरत्या स्वरूपाचा हायपरथायरॉइडिझम होतो, ज्याच्यामध्ये थायरॉइडायटिस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हटलंय. त्यामुळे टेम्पररी फेज ऑफ थायरॉइडची लेवल वाढते आणि त्याच्यानंतर काय होतं की तो रस शरीरामधून कमी झाला आणि थायरॉइडच्या ग्रंथीला डॅमेज होतं. तर याला टिपिकली आम्ही ऑटो इम्युन थायरॉइडायटिस म्हणतो. आता ऑटो इम्युन म्हणजे काय की शरीरामध्ये अँटीबॉडी असतात. अँटीबॉडी म्हणजे अँटी म्हणजे विरुद्ध आणि बॉडी म्हणजे शरीर. तर हे रक्तामध्ये काही तत्व असतात जे थायरॉइडच्या ग्रंथीवर अटॅक करून त्यांचं काम कमी जास्त करत असतात. तर हे सगळे ऍक्टिव्हेट होतात डिलिव्हरी नंतर आणि ते जाऊन थायरॉइडच्या ग्रंथीला डिस्ट्रॉय करतात. तर कसं आपण माठामध्ये पाणी असलं, माठ फुटला तर पाणी कसं सगळीकडे स्प्लॅश होतं, तसं थायरॉइडच्या ग्रंथीतून तो रस स्प्लॅश होतो. मग टेम्पररी फेज ऑफ हायपरथायरॉइडिझम होतो आणि नंतर तो शरीरातला जसं पाणी याचं इव्हॅपोरेट झालं की घरात पाणी नसणार, तसं थायरॉइडचा रस त्याच्यामध्ये नसणार आणि थायरॉइडचा ग्रंथी तो माठ फुटलाय तो तयार पण करू शकत नाही, मग तो हायपोथायरॉइडिझम जातो. मग हा असा वेगळा पण प्रकार असतो. म्हणजे सुरुवातीला हायपरथायरॉइडिझम होतो, नंतर तो हायपोथायरॉइड मध्ये जातो. बरोबर आहे. तर मग म्हणून पेशंटच्या मनात बरेच क्वेश्चन्स येतात, सस्पिशन येतात की पहिले जास्त होता नंतर कमी झाला, पहिले कमी झाला नंतर जास्त झाला, म्हणजे टेस्ट मध्ये काही चुकीचं झालं होतं, टेस्ट मध्ये काही चुकी झालंय, डॉक्टर व्यवस्थित आहेत की नाही, हे सगळे प्रश्न मग येतात. बरोबर आहे. म्हणून त्या वेळेस पुन्हा त्याचं टेस्ट करणं आणि नंतर फॉलोअप ठेवणं हे महत्वाचं आहे या केसमध्ये, असं आपण म्हणू शकतो. सर, तुम्ही गाठींबद्दल बोलत होता, तोही महत्वाचा विषय, त्याबद्दल सांगा. आता थायरॉइडचा तिसरा प्रॉब्लेम असतो की थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये सूज येणे. सूज येणे म्हणजे त्याला आपण गॉयटर असं म्हणतो. तर दोन इथे लोब्स असतात थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये, राईट साइड आणि लेफ्ट साइड. तर कधी कधी एकाच लोब मधून एक छोटी गाठ येते, त्याला आपण नोड्युलर सिंगल नोड्युलर गॉयटर म्हणतो. तर आता या गाठीचा असेल तर आपल्याला भीती वाटते की गाठ पुढे वाढायला नको, त्याचं काही सस्पिशियस किंवा काही डेंजरस रूपांतर व्हायला नको, म्हणून त्याची तपासणी करणं गरजेचं असतं. त्याकरता आपल्याकडे अलॉंग विथ त्यांचं थायरॉइड फंक्शन तर आपल्याला करायचं असतं, म्हणजे T3, T4, TSH, आणि आपण एक सुई घालून त्याची तपासणी करतो. सुई घालून म्हणजे त्याचं नाव आहे FNAC. FNAC म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी. त्यावेळेस काय करतो आपण, त्यात सुई टाकतो त्या नोड्यूलमध्ये आणि त्याला काही अनेस्थीसिया द्यायची गरज नसते. सुई टाकायची आणि त्यातले जे सेल्स येतात ते आपण मायक्रोस्कोप खाली बघतो. मायक्रोस्कोप खाली आपण बघून कळतं की ते पुढे जाऊन काही सस्पिशन चेंजेस त्याच्यामुळे होणार आहेत की नाही. जर त्यात सस्पिशन चेंजेस होणार असेल तर आपण ऑपरेशन करून ती गाठ काढून टाकतो. आणि म्हणून या गाठींचं लक्ष देणं, त्याच्याकडे त्याची तपासणी करणं, थायरॉइड टेस्टनी आणि FNAC करणं गरजेचं असतं की पुढे चालून त्याचा काही प्रॉब्लेम व्हायला नको. बरोबर आहे. म्हणजे असे आपण वेगवेगळे प्रकार बघू शकतो आणि त्या प्रकारानुसार त्याचं चेकअप करणं आणि इलाज करणं हा भाग महत्वाचा आहे. मीता आपल्याला नवी मुंबईवरनं बोलू इच्छित आहेत. हॅलो, नमस्कार. स्मिता बोलतायत, बोला. स्मिता बोला. हॅलो हॅलो
मला वाटतं काही कारणास्तव त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. सर स्मिता, आपण पुन्हा आमच्याशी संपर्क साधू शकता. सर, आपण जेव्हा वेगवेगळे आपण टप्पे बघितले, हायपो, हायपर, वेगवेगळ्या गाठी, ह्या सगळ्या प्रकारांमध्ये अर्थातच चेकअप करून घेणं हा सगळ्यात त्याची पहिली स्टेज आणि पहिली पायरी आहेच, पण त्याच्यानंतरचा इलाज ह्या पातळीवर जेव्हा आपण येतो सर, तेव्हा इलाज म्हणून किंवा उपचार म्हणून आपण काय सजेस्ट करता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारामध्ये? सगळ्यात महत्त्वाचं आता आपण हायपोथायरॉइडिझमच्या बद्दल बोलूया. तर हायपोथायरॉइडिझम हा हायपर म्हणजे जास्तपेक्षा जास्त कॉमन आहे. म्हणजे जास्त पेशंट्सना हायपोथायरॉइडिझम होतो, म्हणून मी थोडं याच्याबद्दल जास्त माहिती देतो. नक्कीच. सो हायपोथायरॉइडिझमचा पेशंटला काय वाटतं की मला थायरॉइडचा आजारच झाला आहे. इनफॅक्ट हा काही थायरॉइडचा आजार आम्ही याला संबोधत नाही, ही थायरॉइडची कमतरता आहे. बरोबर. जसं डायबिटीज एक आजार आहे, हायपरटेन्शन आजार आहे, त्याचं ट्रीटमेंट केल्यावरही आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतं किंवा कॉम्प्लिकेशन्स होतात. थायरॉइडचा आजारामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही, थायरॉइडच्या कमतरतेमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. तुम्हाला जेवढं गरज आहे तेवढं आपण थायरॉइडचा जो डोस आहे तो व्यवस्थित जर घेतला आणि रेग्युलरली चेक करून त्याची लेवल नॉर्मल ठेवली तर आपण आजारी व्यक्ती ठरत नाही. आणि हा थायरॉइडचा रसचे काही साईड इफेक्ट नाही आहेत. म्हणजे जसं देवाने पोटात अन्न तयार केलं नाही आहे तर अन्न घ्यायची आपली डेफिशियन्सी असते, तसंच थायरॉइड हॉर्मोनची डेफिशियन्सी असते. आणि तो जो रस शरीरामध्ये तयार होतो तोच गोळीच्या रूपात आपल्याला मिळतो, आणि तो थोड्याशा प्रमाणात आपण जर व्यवस्थित घेतला तर आपल्याला त्याचा काही प्रॉब्लेम होत नाही. आता हायपोथायरॉइडिझमची जी गोळी असते त्याचं थायरॉक्सिन या गोळीचं नाव असतं, आणि तो नियमित सेवन केल्यावर थायरॉइडचे प्रॉब्लेम आपल्याला कमीत कमी जाणवतं. बरं. मग त्याचं नियमित सेवन व्यवस्थित योग्य तज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण करू शकतो. तसंच हायपर थायरॉइडमध्ये आपण काय सांगू शकतो सर? हायपर थायरॉइडिझम म्हणजे काय असतं की मी तुम्हाला 2 प्रकार असतात. मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की डिलिव्हरीनंतर झालेला एक हायपर थायरॉइडिझमचा भाग वेगळा असतो, आणि दुसरा प्रकार आणखी एक असतो. तो डिलिव्हरीनंतर जो झालेला हायपर थायरॉइडिझम असतो त्याला आपण थायरॉइडायटिस म्हणजे सूज आलेलं थायरॉइडमुळे हायपरथायरॉइडिझम होतं असं म्हणतो. तर त्याचं ट्रीटमेंट आपल्याला 3 ते 4 महिनेच करावं लागते, कारण तो नंतर हायपोथायरॉइडिझम मध्ये जात असतो. बरोबर. दुसरा एक पार्ट आहे हायपरथायरॉइडिझमचा, जो याची ट्रीटमेंट 1.5 ते 2 वर्ष करावं लागते. आणि या दोघांमध्ये डिफरन्शिएट करण्याकरता एक तपासणी आहे, त्याचं नाव आहे टेक्निशियम थायरॉइड स्कॅन. तर हा स्कॅन म्हणजे एक एक्सरेचा स्वरूपाचा भाग असतो, स्पेशलाइज एक्सरे, जो मोठ्या हॉस्पिटल्समध्ये होतो, ज्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की या दोघांमध्ये डिफरन्सिएशन करून आणि दोघांची ट्रीटमेंट वेगळी असते. त्यामुळे ज्याला हायपरथायरॉइडिझम आहे त्यांनी हा स्कॅन करून घेतला पाहिजे, हे बघण्याकरता की तो थायरॉइडायटिस आहे की तो ग्रेव्स डिसीज किंवा तो दुसरा प्रकार आहे तो आहे, कारण दोघांची ट्रीटमेंट वेगळी असते. आणि जर हायपरथायरॉइडिझम असतं, थायरॉइडायटिस असेल जो पहिला भाग आहे तो, तर त्याला जास्त ट्रीटमेंट करायची गरज लागत नाही. 3-4 महिन्यामध्ये तो आपोआपच व्यवस्थित होतो. फक्त आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे ताप आला तर तापाची गोळी देतोय, घसा दुखत असेल तर दुखण्याची गोळी देतोय, किंवा हृदयामध्ये धडधड होत असेल तर हृदय शांत करण्या पल्स रेट कमी करण्याच्या गोळ्या आपण देतो, आणि कॅल्शियम आपण देतो. पण जो दुसरा प्रकार आहे हायपरथायरॉइडिझम ड्यू टू ग्रेव्स डिसीज, त्याची ट्रीटमेंटसाठी आपल्याला कार्बिमझॉल किंवा मेथिमझॉल या नावाची गोळी आपण वापरतो. तर सुरुवातीला आपण तो हायर डोसमध्ये देतो, नंतर रेग्युलरली तपासणी करून जवळजवळ 1.5 वर्षाची त्याची ट्रीटमेंट असते. आणि थायरॉइडच्या लेवलप्रमाणे आपण तो डोस कमी करत जातो. जसं तुम्ही जर नियमित ट्रीटमेंट घेत असाल तर मग 1.5-2 वर्षामध्ये नंतर आपोआपच त्याचा कमीत कमी डोसमध्ये तो थायरॉइड कंट्रोलमध्ये राहतो. पण जर गोळ्यांमध्ये जर तो कंट्रोल नसेल राहत तर मग रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन नावाची एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्यामुळे आपण ते थायरॉइडचं काम पूर्णपणे बंद पाडतो. पण ते आम्ही शेवटच्या टप्प्यात वापरतो हायपरथायरॉइडिझम ड्यू टू ग्रेव्स डिसीजमध्ये, कारण एकदा आपण रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन दिलं की तो थायरॉइडचा ग्रंथी पूर्णपणे डिस्ट्रॉय होते, आणि मग आपण हायपरथायरॉइडिझमचं हायपोथायरॉइडिझम करतो. म्हणजे एक प्रॉब्लेम सोडून दुसरा प्रॉब्लेम मध्ये. खरं आहे सर. याविषयी माहिती घेऊयात. राजकुमार यादव इस्लामपूरवरून आपल्याला बोलू इच्छित आहेत. हॅलो. मी राजकुमार यादव बोलतोय. बोला. माझ्या पत्नीला थायरॉइड आहे. मग गेले 7-8 वर्ष झालं थायरॉइडचे औषध चालू आहे. कधी 50ची गोळी कधी 100ची गोळी खायला लागते. ते काय कमी जास्त होते, दर 3 महिन्याला मला टेस्ट करायला लागते. वय काय आहे पत्नीचं? वय तिचं 38 आहे. बरं, नक्कीच. बरोबर. हा फार चांगला प्रश्न विचारलाय. त्यांच्या प्रश्नाप्रमाणे आपल्याला एवढं लक्षात आलंय की त्यांना हायपोथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम आहे, म्हणून त्यांना 50ची गोळी देत आहेत, कधी 100ची गोळी देत आहेत. पण आता हे कधी 50 आणि कधी 100 याचा अर्थ हा होतोय की डोस व्यवस्थित मॅनेजमेंट होत नाही आहे.
याचं कारण काय असतं की जसं मी सांगितलं की थायरॉइडायटिसचा प्रकार आहे, जसं माठ फुटला आपण म्हणतो, तर काही काही वेळेस पूर्ण माठ फुटला तर 100% कमतरता होते, पण जर थोडासा क्रॅक असेल तर थोडं थोडं लीक होत राहणार. तर डिपेंडिंग ऑन द म्हणजे किती त्याचा डॅमेज झाला आहे थायरॉइडच्या ग्रंथीला. हायपोथायरॉइडिझम म्हणजे काम कमी होणे, तर काम किती टक्के कमी झालं आहे, 20% कमी झालं आहे, 30% कमी झालं आहे, 40% झालं आहे, त्याप्रमाणे त्याचा डोस ठरतो कमी जास्त होतो. आणि आज समजा आपल्याला 20% कमतरता आहे तर पुढे चालून ते हळूहळू ती कमतरता 100% मध्ये होते. काही पेशंटमध्ये 3 महिन्यानंतर होणार, काही पेशंटमध्ये 6 महिन्यानंतर होणार, काही पेशंटमध्ये ते 6 वर्षानंतर होणार. त्याच्यामुळे हे आपण पहिल्यापासून सांगू शकत नाही. म्हणून 3 महिन्याला चेक करून डोस आपल्याला हळूहळू वाढवत न्यावा लागतो. हे जे कमी जास्त करण्याचे जे प्रकार आहे याचा अर्थ की डोस चा ॲडजस्टमेंट व्यवस्थित न झाल्यामुळे हे कमी जास्त होतं. बरोबर. पण जर व्यवस्थित ॲडजस्ट केलं तर आपल्याला हा प्रॉब्लेम होत नाही. पण महत्त्वाची गोष्ट आहे 3 ते 4 महिन्यातून एक वेळा तुम्ही थायरॉइडचं चेक करणं आवश्यक असतं. बरोबर आहे. म्हणजे थायरॉइडचं चेकअप करत असताना ते एकदाच करून थांबणं हा योग्य भाग नाहीये, तर सातत्याने त्याचा वारंवार चेकअप करून त्याचं प्रमाण किती कमी जास्त झालंय ही याच्याविषयी माहिती घेणं हे फार आवश्यक आहे. सर तुम्ही काय आणि महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत 100% कमतरता होत नाही तोपर्यंत आपण 3-4 महिन्यातून एक वेळा करावं लागतं. पण एकदा 100% कमतरता झाली की तो डोस फिक्स झाला की 100 ते 125 मायक्रोग्रॅम आपल्याला दिवसाला घ्यायचा आहे. मग एकदा हा 100% याच्यापेक्षा जास्त कमतरता होऊ शकत नाही. जर तुम्ही वजन वाढवलं तर मग तर थोडा डोस वाढवावा लागणार, कारण जेवढं मोठं शरीर आहे तेवढं मोठा डोस वाढवावा लागणार. बरोबर. आणि म्हणून त्यावेळेस वर्षातून एक वेळा चेक करणं त्यावेळेस गरजेचं असतं. आयोडीनची कमतरता आणि थायरॉइडचे विकार हा आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर तुषार बंडगर आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. हॅलो. हॅलो डॉक्टर, नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं की हायपोथायरॉइडिझम ज्या वेळेला असतो त्यावेळेला आयोडीन कंपल्सरी आहे किंवा गव्हर्नमेंटने मॅन्डेटरी केलंय असं तुम्ही म्हणताय, पण हायपरला पण आयोडीन आवश्यक असतं का? आणि आयोडीन जर आवश्यक नसेल तर मग तसं मीठ मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, मग त्यांनी हायपरवाल्यांनी काय करायचं? कारण माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय थोडंफार वाचलंय की समुद्र सपाटीला आवश्यकता नसते आयोडीनची. हे आयोडीनची आवश्यकता जनरली याच्यावर समुद्र सपाटीच्या हे वर जे असतात तिथे अवेलेबल नसतं तेवढं, तर तिथे आयोडीनची आवश्यकता जास्त असते. तर याच्यावर तुम्ही खुलासा काही करू शकाल का? नक्कीच नक्कीच. काय सांगू शकतो सर? हे सुरुवातीला जेव्हा रिसर्च झाला ना त्यावेळेस तो हिली रिजन्समध्येच झाला. कांगडा व्हॅलीमध्ये डॉक्टर कोचुपिल्ले होते, रामलिंगम स्वामी यांनी 1962 च्या दरम्यानी 50 ते 70 दरम्यानी त्याच्यावर रिसर्च करून गॉइटरचा रेट आयोडीनचं सप्लिमेंटेशन करून कमी केला होता. त्यामुळे सुरुवातीचा प्रोग्राम होता तो फक्त हिली रिजन्समध्येच होता. नंतर लक्षात आलं की हा गॉइटरचा रेट म्हणजे लहान मुलांच्या मेंदूच्या विकासाचा आणि गलगंडचा रेट हिली रिजनमध्ये नसलेल्या व्यक्तींना सुद्धा होतोय. म्हणून देशभर त्याचा रिसर्च झाल्यानंतर हे सिद्ध झालं होतं की 10% पेक्षा जास्त मुलांना जरी लो लाईंग एरिया कोस्टल रिजन्स म्हटलं तिथे सुद्धा आयोडीनची डेफिशियन्सी असते. म्हणून त्यांनी हा कंपल्सरी प्रोग्राम केला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थायरॉइडचा आयोडीनची कमतरता आहे आणि आयोडीनचं रिप्लेसमेंट मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी बुद्धीच्या विकासासाठी गरजेचं आहे. आणि हायपरथायरॉइडिझम आता त्यांनी प्रश्न विचारला, संयुक्ती प्रश्न विचारला की त्यांना हायपरथायरॉइडिझम आहे तर त्यांना ते मीठ खाल्लं तर आयोडीन घेतलं तर जास्त प्रमाणात होईल. तर आपण जे मीठ घेतोय ते रोजच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घेतोय आणि जर गरजेपेक्षा जास्त जर आयोडीन झालं तर टॉक्सिसिटी लेवल 1000चं असते आणि त्याच्यात रिक्वायरमेंट आपल्याला 150-100ची आहे फक्त, आणि ते रोजच्या प्रोडक्शनसाठी गरज आहे. जरी तुम्हाला हायपरथायरॉइडिझम आहे, आपण तुमचं थायरॉइडची लेवल 0 करत नाही आहोत, आपण गोळ्या देऊन तुमची थायरॉइडची लेवल नॉर्मल करतो आहोत. तर नॉर्मल प्रोडक्शनसाठी नॉर्मल लेवलचं आयोडीनची रिक्वायरमेंट आहे ती आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि पण आयोडीन असलेलं मीठ मग त्यांनी वापरायचं का? आयोडीन असलेलं मीठ वापरण्यामध्ये काही हरकत नाही. जे स्मॉल अमाऊंट्स ऑफ आयोडीन जे जातं त्याच्याने त्याने काही फरक पडत नाही. फक्त आम्ही अवॉइड करतो की सी फूड खाऊ नयेत किंवा शेलफिश खाऊ नयेत, फिशेस, कारण त्याच्यामध्ये आयोडीन जास्त प्रमाणात 50-100 पेक्षा खूप जास्त प्रमाणात ते जातं. म्हणून त्यावेळेस आपण त्याला वापरतो. असे अन्न घटक घेणं टाळावं असं आपण या दृष्टीत सांगू शकतो. भारती महाले आपल्याला बोलतायत. हॅलो. हॅलो, बोला. माझी मुलगी, तिचं वय 40 आहे आणि तिचं वजन खूप जास्त आहे, म्हणजे 100च्या आसपास वजन असतं.
बरं. काही कमी होत नाही, धावपळी खूप असते तिची. तिला आपला थायरॉइड प्रश्न काय, थायरॉइडचा तिला त्रास आहे का? त्रास काही नाही आहे, थायरॉइड नाही, काही नाही, पण ते वजन फारच वाटतं. बरं बरं भारतीजी, आम्ही ज्या मुद्द्याकडे येणार होतो तोच मुद्दा तुम्ही छेडलेला आहे. सर, थायरॉइड आणि वजन याचा खूप संबंध असतो असं बोललं जातं. बऱ्याच स्त्रियांच्या तोंडून मी असं ऐकलंय की माझं वजन कमी होत नाही कारण मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेममध्ये वजन कमी होतच नाही, असं गृहीत धरून टाकलेलं असतं. याविषयीचे काय समज गैरसमज असतील आपण थोडेसे क्लिअर करावेत. सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं मेडिकल तुम्हाला माहिती देतो की थायरॉइड जर कमी असेल तर वजन वाढत जाणारच आहे, ही संकल्पना असते. आणि थायरॉइड जास्त असेल तर वजन कमी होतं हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्याच्या अनुषंगाने आपण बोलतो की हायपोथायरॉइडिझम असेल तर आपलं वेट त्याच्यामुळे ओबेसिटी झालेली आहे. बरं. आणि जर आपण आता आमच्या अनुभवाप्रमाणे आणि आमच्या दैनंदिन कामकाजामुळे आम्ही एवढंच ठामपणे सांगू शकतो की थायरॉइड जर तुम्ही 2-3 महिने जर गोळ्या खाल्ल्या नाहीत, ज्यांना फुल ब्लोन थायरॉइडची डेफिशियन्सी आहे आणि तुम्ही 2-3 महिने जरी गोळ्या खाल्ल्या नाहीत तरी तुमचं वजन 2 ते 3 किलोनी वाढू शकतं. बरं. ते सगळं वॉटर रिटेन्शनमुळे वजन वाढतं. मग त्या व्यक्तीकरता आपण 100 किलो वजन वाढलेलं आहे ते थायरॉइडमुळे होतंय हे मानणं चुकीचं आहे. 2 ते 3 किलो आपण समजू शकतो, पण त्याच्यावर चेहऱ्यावर सूज येणार, थकवा जाणवणार, तो मनुष्य काम करू शकणार नाही. तर जर नॉर्मल चालणारा आणि वागणारा व्यक्ती, रोजचं कामकाज व्यवस्थित करणारा व्यक्ती ज्याचं 100 किलो वजन आहे ते थायरॉइडमुळे असण्याची शक्यता कमी आहे. इनफॅक्ट दुसरा प्रॉब्लेम काय होतो की त्यावेळेस जर आपण थायरॉइड चेक केलं तर सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणून दिसतं. म्हणजे T3 T4 हा जो हॉर्मोन आपण म्हटलं ना, तो T3 T4 नॉर्मल असतो आणि TSH म्हणून जो आहे तो TSH थोडासा वाढला असतो. म्हणजे रेंजच्या बाहेर, नॉर्मल रेंज आहे 1 ते 3, तर तो 5 किंवा 6 असतो. आणि संकल्पना काय होते, मग डॉक्टर म्हणतात, जनरल प्रॅक्टिशनर म्हणतात, अरे थोडासा वाढलाय तुमचा थायरॉइड, गोळ्या चालू करा. आणि खरं म्हणजे हा TSH वाढला असतो त्या वेट वाढल्यामुळे, ओबेसिटीमुळे हा TSH वाढला असतो. आणि चुकीचा समज पेशंटच्या मनामध्ये राहतो की आपल्याला थायरॉइडमुळे वजन वाढलं, थायरॉइडचं बरोबर. ऍक्च्युअली वजनामुळे हा प्रॉब्लेम होतो. आणि जास्तीत जास्त 2 ते 3 किलो तुम्ही जर अनकंट्रोल्ड हायपोथायरॉइडिझम असेल तर वाढतं. रेस्ट इट इज लाईफस्टाईल बेस्ड प्रॉब्लेम. खरं. आणि वजन वाढवणं आता थोडंसं मेडिकलच्या बाहेर जाऊन जर बोललं तर सोशली फॅक्टर जास्त आहे याच्यामध्ये. आपल्या समाजामध्ये संकल्पना आहे की जसं वय वाढतं तसं वजन वाढायला पाहिजे. वजन वाढलं नाही तर आईला काळजी वाटते, बायकोला काळजी वाटते की वजन का वाढत नाही म्हणून, आई वडिलांना काळजी वाटते की माझ्या मुलाचं वजन का वाढत नाही. तर हा सामाजिक प्रॉब्लेम आहे की ज्याच्यामध्ये आपल्या समाज मान्य ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो की वय जसं वाढतं तसं वेट वाढायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये हा फॅक्टर जास्त आहे. आणि आपण साधारणतः बघतोय स्त्रियांमध्ये की लग्नाच्या वेळेस 50-55 किलो वजन असतं, पहिल्या डिलिव्हरीनंतर ते 55-57 किलो 60 होतं. मग आपल्याला कारण माहिती नाही, माझं सिझेरियन सेक्शन झालंय, मला डिलिव्हरी झालंय, माझं वजन वाढतच जाणार आहे. मग ते 50 दुसऱ्या याला 60 होतं. नंतर हळूहळू मग सासूसारखी पण दिसली पाहिजे, ते पण प्रॉब्लेम होतो. तर हे सगळे सामाजिक इश्यू जास्त आहे, लाईफस्टाईल बेस्ड प्रॉब्लेम जास्त आहेत. आहार, व्यवस्थित आहार, व्यायाम आणि आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कॅलरिक रिस्ट्रिक्शन महत्त्वाचं आहे. की आपण आता आपल्याकडे घरी जेवायला आलं तर आपण आग्रह करून वाढतो. आपण आग्रह केला नाही तर समोरच्याला वाईट वाटतं की आग्रह करत नाहीत म्हणून. आणि आग्रह नाही करणारा नाही म्हटलं तरी तुम्ही जबरदस्ती करून आपण खाऊ घालतो. म्हणजे हा दोन्हीकडून होणारा प्रॉब्लेम आहे की किती खायचं, कसं खायचं, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे. कॅलरिक ओव्हर न्यूट्रिशनमुळे आपल्याला आज ओबेसिटी आहे, हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याचा थायरॉइडशी आपण जसा जो डायरेक्ट संबंध लावतो, जो आजचा आपला विषय आहे सर, की थायरॉइडमुळे वजन हे वाढणारच आहे असं अनेक जणांनी गृहीत धरलेलं आहे. तर हे जे गृहीत धरणं आहे हे चुकीचं आहे, हे आजच्या कार्यक्रमातून आपण इथे सांगू शकतो. सर, बरोबर आहे. प्रेग्नन्सीमध्ये होणारे प्रॉब्लेम्स, लहान मुलांना होणारे प्रॉब्लेम्स, वजन वाढल्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स, याच्यावर इन जनरलच जर सांगायचं झालं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एक प्रिकॉशन म्हणून काय सांगू शकता? प्रिकॉशन म्हणून आपला आहार व्यवस्थित ठेवावा, कॅलरिक ओव्हर न्यूट्रिशन करावं नाही. आता माल न्यूट्रिशन म्हणजे काय की आहाराचा व्यवस्थित वापर न करणे, त्याच्यामध्ये ओव्हर न्यूट्रिशन येते आणि अंडर न्यूट्रिशन येतं. म्हणजे अंडर न्यूट्रिशन झालं की आपली कमतरता व्हायला नको, पण ओव्हर न्यूट्रिशन झाल्यामुळे आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कार्डियक प्रॉब्लेम असले आजार होतात. त्यामुळे करेक्ट न्यूट्रिशन घेणं आपल्याला गरजेचं आहे. व्यायामाचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण लहानपणापासून चालू केलं तर प्रेग्नन्सीमध्ये
थायरॉईडची तपासणी करणं कंपल्सरी आहे. बरं. प्रेग्नंट राहिल्यावर नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा एक वेळा थायरॉईडचं तपासणी करायला पाहिजे, कारण आजकाल थायरॉईडचे विकार खूप वाढीस लागलेले आहेत. बरं सर, मग लहान मुलांच्या बाबतीमध्ये जर अशी काही लक्षणं आढळली तरच थायरॉईडचं चेकअप करायला पाहिजे असं म्हणतात. प्रेग्नन्सी नंतर आपण आयुष्य दुसऱ्या टप्प्याला चाललोय. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आपण न्यूबॉर्न स्क्रीनिंग असं म्हणतो. तर न्यूबॉर्न स्क्रीनिंग म्हणजे काय की जन्मताच किंवा तिसऱ्या दिवशी आपण थोडे टेस्ट करतो. त्यामुळे थायरॉईडची तपासणी करणं बंधनकारक मेडिकल सायन्सच्या दृष्टीने आहे, पण प्रॅक्टिकली फिजिबल नसल्यामुळे त्यामध्ये इकॉनॉमिक्स एवढं जास्त असल्यामुळे गव्हर्नमेंटने अजून ते कंपल्सरी केलं नाही आहे. पण युजली हे न्यूबॉर्न स्क्रीनिंग आपण करणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तर तो एक दुसरा टप्पा आयुष्यात, त्यावेळेस थायरॉईडची तपासणी केली पाहिजे. तिसरा टप्पा वाढीच्या वयामध्ये. वाढीच्या वयामध्ये जर आपला मुलगा किंवा मुलगी आपल्या वयातल्या त्यांच्या वयाच्या पियर्स प्रमाणे किंवा तुलनेमध्ये उंची जर व्यवस्थित नसेल, उंच कमी असेल किंवा अभ्यासात मागे पडत असेल किंवा थकवा जाणवत असेल, स्लो राहत असेल, त्यावेळेस थायरॉईडची तपासणी करायची गरज आहे. डेफिनेटली मग आपण पुढच्या आयुष्य टप्प्यात आलोय. स्त्रियांसाठी ते मोर कॉमन आहे, पुरुषांमध्ये एवढं जास्त जाणवत नाही. तर प्रेग्नन्सी राहत नसल्यास त्यावेळेस थायरॉईडची तपासणी करायला पाहिजे. प्रेग्नन्सीमध्ये करायला पाहिजे, डिलिव्हरी झाल्यानंतर पण करणं पाहिजे. आणि शेवटचा टप्पा स्त्रियांमध्ये मेनोपॉज. मेनोपॉजच्या वेळेस त्यावेळेस सुद्धा हॉर्मोनल फ्लक्च्युएशन एवढे होतात, साधारण 40-45, भारतातील ॲव्हरेज 45 वर्षाचा आहे. ते 40 ते 50च्या दरम्यान एक वेळा तरी फुल बॉडी चेकअप आपण म्हणतोच करायला पाहिजे. त्यामुळे थायरॉईडचं समावेश करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने आपण काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. खरं तर सर इथे असं म्हणू शकतो की आपण विजयादशमी साजरी करतोय, आपण दसरा साजरा करत आहोत. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघतो की वाईटावर चांगल्याचा विजय असं आपण म्हणतो. तर आजच्या दृष्टिकोनातून आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की अनारोग्यावर आरोग्याने विजय मिळवणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काळजी घेणं, लहान लहान गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहणं हा भाग खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे. सर आज आपण आलात आणि खूप छान माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.